हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 4. ज्ञान अभेद कथन. ओवी क्रमांक 35. दिठी आपण या मोरडे, तै दिठीपणही मोडे. परी नाही नोहे हे पुढे, जाणेची ते. अर्थात दृष्टीला मागे वळून स्वतःला पाहणे शक्य नाही. याचा अर्थ ती अस्तित्वात नाही किंवा ती आंधळी आहे असे नाही. आपली दृष्टी बाह्य गोष्टी पाहू शकते, तथापि ती जर मागे आत वळविली तर ती स्वतःला पाहू शकत नाही. याचा अर्थ ती तेथे अस्तित्वातच नाही असे नाही किंवा ती आंधळी आहे असेही नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म आपल्या दृष्टीस दृश्य होत नाही. याचा अर्थ ते अस्तित्वातच नाही असा होत नाही. आत्मपरब्रह्माचा अंश आपल्या अंतःकरणात आहे. जर आपण आपली बाह्य दृष्टी बंद केली तर तिचे बाह्य जडभौतिक दृष्टित्व बंद होते आणि ती जर त्या सूक्ष्मावस्थेत अंतःकरणातील सूक्ष्म असलेल्या अंशात्म्यावर एकाग्र केली तर आपल्याला त्या अंशात्म्याची चाहूल लागते. याला ध्यान लागले असे म्हणतात. या ध्यानावस्थेत जर सखोल प्रगती झाली, ध्यान गहन झाले तर आपली समाधी लागते आणि आपल्याला त्या परमदिव्य आत्मपरब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. ओवी क्रमांक 36. का काळा राहे काळवखा, तो आपणा ना आणिका. न चोजवे तरी आसिका, हामी बाणे. अर्थात काळोखात काळा मनुष्य स्वतःचा स्वतःला आणि इतरांनाही दिसत नाही, तरीही तो अस्तित्वात आहे हे निर्विवाद सत्य आहे. काळा रंग असलेला मनुष्य काळोखात दिसत नाही. इतरांनाच काय, तर तो स्वतःचा स्वतःला सुद्धा दिसत नाही, कारण काळोखामुळे किंवा प्रकाशाच्या अभावामुळे तो दृष्टीचा विषय होऊ शकत नाही. याचा अर्थ तो त्या काळोखात असत नाही असा होत नाही. तो स्वतःला हाताने चाचपडून स्वतः असल्याची खात्री करू शकतो. तसेच तो इतरांशी संभाषण करून स्वतः असल्याची खात्री इतरांना देऊ शकतो. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म त्याच्या परमसूक्ष्मपणामुळे स्वतःचा किंवा इतरांचा विषय होऊ शकत नाही. तथापि अध्यात्म साधना, योग उपासना याद्वारे देहातीत होऊन त्याच्याशी एकरूप झाल्यास त्याचे अस्तित्व आपल्याला साक्षात्कारित होते. तसेच विश्वासह विश्वातील सर्व व्यवहार सुरू आहेत यावरून ते आहे याची ते प्रचिती आहे. ओवी क्रमांक 37. तैसे असणे का नसणे, हे काही माणूसवाणे. नसोनी असणे ठाये ठावो. अर्थात एखाद्या ठिकाणी माणूस असल्यासारखा आभास होतो. आत्मपरब्रह्म नाही असे वाटले तरी ते आहे. या ओवीत माऊली एक वेगळेच उदाहरण देत आहेत. आपल्याला काळोखात एखाद्या ठिकाणी माणूस उभा आहे असे वाटते, तथापि तेथे उजेड केला की लक्षात येते की तेथे एक छोटेसे झाड आहे. याचा अर्थ तेथे जे आहे असे वाटले होते तेथे त्याचा आभास झाला होता. परंतु आत्मपरब्रह्माबाबत या उलट घडते. आपल्याला ते मुळीच नाही असे वाटते, तथापि ते तेथे निश्चित असते. ध्यान लावताना आपण डोळे मिटून घेतो, म्हणजेच डोळ्यांसमोर काळोख करून घेतो. अंतःकरणात जेथे श्वास घेतल्यावर तो थांबतो त्या जागी एकचित्त होतो. यथाकाळी जेव्हा ध्यान लागते तेव्हा अंतःकरणात अंशात्म्याची चाहूल लागते.
पुढे जेव्हा दर्शन होते तेव्हा लक्षात येते की ती चाहूल हा आभास नव्हता, तर ती वस्तुस्थिती आहे. ओवी क्रमांक 38. निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला, तो स्वये असे पुढिला काही ना की. अर्थात प्रलयकाळी पंचमहातत्वे अवकाशात विरून जातात. या शून्यवत अवकाशामधूनच पुढे पुन्हा निर्मिती होते. विश्वनिर्मितीचे वेळी जशी अवकाशात आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी ही पंचमहातत्वे निर्माण झाली होती, तशी ती प्रलयाचे वेळी विश्वाचा लय होताना त्याच्या उलट क्रमाने एकेकात विलीन होत होत शेवटी ती सर्व पाचही तत्वे अवकाशात विलीन होतात. शेवटी परमशून्य असलेले अवकाश शिल्लक असते. त्यामधूनच पुन्हा निर्मिती होते. हे अवकाश म्हणजेच परमपोकळी असलेले आत्मपरब्रह्म असते. यावरून हेच सिद्ध होते की शून्य अशा आत्मपरब्रह्मामधून सर्व काही निर्मित होते. येथे ते स्थित होते आणि शेवटी ते त्यातच लय होते. काहीही नाही असे वाटणाऱ्या वैश्विक पोकळीमधून उत्पत्ती, स्थिती, लय असे होत असते. याचाच अर्थ ती वैश्विक पोकळी भासमान आहे. त्यातच सर्व काही भरलेले आहे. तथापि ते परम सूक्ष्मावस्थेत असल्यामुळे आपल्याला ते दृश्य होत नाही. परंतु साधना, उपासना, अध्यात्म, ध्यान, समाधी इत्यादीद्वारे त्यावर एकचित्त झाल्यास परम सूक्ष्मावस्था प्राप्त होऊन त्याचे दर्शन होऊ शकते, त्याची अनुभूती मिळू शकते. हरिओम.